जी नवविधा प्रकारची भक्ती आहे तर ती मला तुम्ही काय करा सांगा, असं सतीनं आपल्या शिवजींना प्रार्थना केल्यानंतर ठीक आहे म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सांगतो. आणि म्हणून नवविधा भक्ती सांगितले. ऐक देवी तुला मी सांगतो. तर आता खूप सुंदर सांगितलेलं आहे की जे आपल्याला भोग पण देणार मोक्ष पण देणार. आपण ज्या आसनावर आपण बसलो तर तिथं आपण तन मन जी कथा जे प्रवचन असेल पाठ असेल तर ते आपण तन्मय होऊन काय करायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. त्याला श्रवणात्मिका भक्ती असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे कीर्तन पहा, कारण माझे जन्म दिव्य आहे, माझे कर्म जे आहे त्याचं चिंतन म्हणजे जो वाणीनं काय करतो म्हणजे त्याचा उच्चार करतो, भजन करतो, हे त्याचं साधन आहे, त्याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. महेश्वर म्हणता मी सदा सर्वत्र नित्य व्यापक आहे असं जो जाणतो, संसारामध्ये निर्भय होतो, त्याला स्मरण असं म्हटलेलं आहे. ही निर्गुण भक्ती आहे. एवढंच नव्हे, अरुणोदयापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत काय करा, निर्भय होऊन आम्ही भगवंताचा जो विग्रह आहे त्याचं स्मरण करणं ही स्मरणात्मिका भक्ती सांगितलेली. म्हणून अशा वेगवेगळ्या भक्ती सांगितले. सेवन, कारण आपलं जे सेव्य आहे त्याच्या अनुकूलतेविषयी आपण ध्यान करणं आणि त्यामध्येच आमचे निरंतर इंद्रिय रत होणं, त्याला सेवन भक्ती अशी म्हटलेली आहे. कारण जो आपलं काय करतो स्वामी आणि त्याच्यासाठी प्रिय आपण काय करणं, साधना करणं, त्याला दास्य असं म्हटलेलं आहे. जो काय करतो म्हणतात नेहमी करता विधीपूर्वक भगवंताची काय करतो पूजा करतो, 16 जे उपचार आहेत त्या 16 उपचारांचं समर्पण करतो, त्याला अर्चनात्मिका भक्ती असे म्हटलेले आहे. एवढंच नव्हे, जो वाणीने तर भगवंताचं उच्चारण करतो, मनानं ध्यान करतो आणि 8 अंगानं म्हणजे जो ही जमिनीला साष्टांग नमस्कार आपल्याला घालायचा आहे ना, तसं आपल्या शरीराचा स्पर्श जो आहे झाला नाही पाहिजे. 8 अंग जे आहेत त्याचा स्पर्श व्हावा, त्याला अष्टांग साष्टांग म्हणजे काय काय करायचं हो, 2 पाय, 2 हात, 2 गुडघे, आपली छाती आणि मन वाणी सर्व एकत्र करणं आणि भगवंताला नमस्कार करणं, त्याला वंदनात्मिका भक्ती असं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे, कारण परमात्मा हा मंगलाचाही मंगल आहे. जे काय आहे तो समाजासाठी सगळं मंगल आहे असं विश्वास करतो, ती सख्य भक्ती सांगितलेली आहे. आणि सगळं जे काही करतो आपण भगवंताला प्रसन्नते करता जे काही आम्ही समर्पण केलेलं आहे, यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम् शंभो तवाराधनम्, अशा प्रकारे समर्पित करणं सगळं. काही सुद्धा आपल्या शिवाय ठिकाणी शिल्लक न ठेवणं, पा ही अवघड भक्तीवर का आपण समर्पण करतो. म्हणून माऊलीने आपल्याला सांगितले की संताकडे जावं, देवाकडे जावं तर कशी शरणागती असावी. शरणाशी लागावे, अगरबता करावे, दास्य सकळ. आम्ही करतो पण आम्ही सगळे करत नाही. तनानं केली तर मनानं वाणीनं होत नाही, मनानं केली तर वाणीनं तनानं होत नाही, वाणीनं केली तर मन तनानं होत नाही, तिने जरी केली तर अहंकार युक्त होतो आणि भगवंताला ती गुरुला मान्य नाही. म्हणून कशी सेवा करायला पाहिजे म्हटले, अगरबता सगळं समर्पण करा, काहीच शिल्लक ठेवू नका. नाही तर आपण काहीतरी हातचं राखून ठेवलं मग भगवंत म्हणतो मी तुमचा हातचं राखून ठेवणार. येता माम प्रपद्यन्ते तंस्तैव भजामि. अशा प्रकारे काय करायचं, कुठलंच म्हणजे आपला चिंता रहित. मग आता आमच्या खरंच एक सहज आठवलं ना, ज्यावेळेस आमचे तुकाराम महाराज आमच्या कुणाला जिजाई अवलीला सांगू लागली, काय केलं एका, कारण तिनं घरी बोलवलं तर आले तुकोबाराय आणि मग तुळशीजवळ बसले तुकोबाराय बसलेले आहेत, मग अवली पण येऊन बसलेली आहे. सुंदर प्रकारे आपल्या पत्नीला उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर एक सांगितलं आज एकादशी आहे, आज काही आपल्याला खायचं नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी द्वादशीला सांगितलं आपल्या घरातल्या जेवढ्या काही वस्तू आहेत ते दान करायचं. अवलीच्या मनावर एवढा काही परिणाम झाला
कावळीनं दुसऱ्या दिवशी सगळ्या लोकांना बोलून आणलं, आपल्या घरातल्या जेवढ्या काही वस्तू होत्या ते सगळ्या देऊन टाकलं. काहीच ठेवलं नाही, धान्य नाही, डब्यात पीठ सुद्धा ठेवलं नाही, मीठ नाही, सगळं देऊन टाकलं. एवढंच नव्हे, आवलीला एकच साडी होती व ती अंगणामध्ये वाळू घातलेली होती. आणि तुकोबराला माहिती झालं आणि आवली स्नान करण्यासाठी बसली होती बरं का आमची. आणि तेवढ्यामध्ये आले भगवंत, कोणत्या रूपामध्ये केव्हा येईल कसं येईल सांगता येत नाही. आले आणि म्हणे मला ना म्हणे एक वस्त्राची गरज आहे, मला वस्त्र देता का? तुकोबराला ऐकलं, हां म्हणे आहे, तेव्हा का तिकडे जाऊ नये. लगेच घेतलं आणि ते वस्त्र दिलं. तेवढं ते का समर्पण काहीच ठेवलं नाही. आवाज आता तिला बाहेर पण येता येत नव्हतं. पण भगवंत दोन्ही करतो, देतो पण आणि घेतो पण. का उदार अंतःकरणाने आम्ही द्यावं, उदार अंतःकरणाने तो भगवंत. आमच्या सुदामजीने उदार अंतःकरणाने मुष्टीवर पोहे दिले. आमच्या भगवंताने काय दिलं हो गाव? सुवर्णाचं गाव दिलं. तो घेतो पण तसं. पण अगोदर आम्ही द्यायचं, नंतर त्याच्याकडून घ्यायचं. अशा प्रकारे नवविधा भक्ती जी आहे, सती मातेला काय केलेलं सांगितलेलं आहे. एक दिवशीचा असा प्रसंग आहे. तर तोही प्रसंग मला खूप महत्त्वाचा गोड प्रसंग आहे, सांगितल्याशिवाय सांगत नाही. एक दिवस असं भगवान शिवजी आणि सती बरोबर चाललेले होते.